तर बातमी सोलापूरकरांसाठी महत्त्वाची आहे। औस बंधारा भरल्यानंतर सुद्धा सोलापूरकरांना 5 दिवसांआड पाणी मिळणार आहे। उजनीमधून सोडलेलं पाणी औस बंधाऱ्यामध्ये पोहोचलंय। पाणी साठा पुढील 55 दिवस पुरेल इतका असल्याचा विश्वास हा मनपाने व्यक्त केलेला आहे। तर पाणी साठा पुढील 55 दिवस पुरेल असा विश्वास मनपा व्यक्त करते। मात्र सोलापूरकरांना 5 दिवसांआडच पाणी मिळणार आहे। उजनीमधून सोडलेलं पाणी हे औस बंधाऱ्यामध्ये पोहोचलंय। सोलापूर जिल्ह्याला जीवनदायिनी ठरलेल्या उजनी धरणातून आज सोलापुरातील औस बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यात आलेलं आहे। खरं तर आपण या ठिकाणी बघू शकता, आपण सोलापूर जिल्ह्याला जीवनदायिनी ठरलेल्या उजनी धरणापाशी आहोत आणि या उजनी धरणामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने तिबार पंपिंग योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, ही तिबार योजना या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने जे आहे ते उजनी धरणात तिबार पंपिंगची योजना जी आहे ती आता पूर्ण कार्यानं जे आहे ते आता चालू करण्यात आलेले आहे। या पंपिंग योजनेमुळे जे आहे उजनी ते सोलापूर जलवाहिनीतून पुरेशा दाब्याने जे आहे ते सोलापूर शहरवासियांना पाणी मिळणार आहे। खरं तर आपण बघितलं गेलं तर या ठिकाणी आपण उजनी धरणाच्या या तिबार योजनेच्या पंपिंग पशी आहोत आणि यामुळे सोलापूर शहराला 5 दिवसाआड पाणी पुरवठा जो आहे तो होणार आहे। खरं तर सर्वच भागात पुरेसा पाणी साठा जो आहे तो होईल आणि यामुळे जो आहे सोलापूर जिल्ह्याला 55 दिवस पाणी पुरवठा पुरेल अशी क्षमता जी आहे ती इथल्या सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेली आहे। खरं तर आपण बघितलं गेलं तर या उजनी धरणाची पातळी जी आहे ती पाण्याची कम होतानाचं चित्र दिसते। मात्र या पंपिंग योजनेमुळे सोलापूर वासियांना मोठ्या दाब्याने पाणी पुरवठा होईल असं देखील सांगण्यात आलंय। कॅमेरा पर्सन अनिल कांबळेसह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।